ॐ श्री साईनाथाय नमः। 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 क्रिसमस की छुट्टियां चालू हो गई है और शिरडी में शिरडी महोत्सव का भी आयोजन जो है वो 25 दिसंबर से शुरू हो गया है। हर दिन लगभग 80 से 90 हज़ार साईं भक्त जो है बाबा के दर्शन के लिए आ रहे हैं। हर साल का आखिर का दिन और नए साल की शुरुआत जो है बाबा के भक्त जो है बाबा के साथ में जो है बाबा का दर्शन लेके शुरुआत करते हैं। तो हर साल जो है इस साल जो है लगभग 2.5 से 3 लाख साईं भक्त जो है वो दर्शन के लिए आने का अंदाज़ है। तो उसके हिसाब से सभी तैयारी जो है भक्तों को रहने के लिए अतिरिक्त मंडप व्यवस्था, उनके दर्शन की व्यवस्था, उनकी प्रसाद भोजन की व्यवस्था, ये सभी व्यवस्था जो है वो साईं बाबा संस्थान की ओर से की गई है। भक्तों का दर्शन सुलभ होना चाहिए, इसलिए एडिशनल पुलिस फोर्स भी बुलाया गया है। 31 दिसंबर को बहुत भक्तों की भीड़ रहती है, तो भक्तों का दर्शन सुलभ और अच्छी तरह से होना चाहिए, इसलिए साईं मंदिर जो है वो रात दिन दर्शन के लिए भक्तों के लिए खुला रहेगा। सर 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मंदिर पण रात्र। ओम साईराम। नाताळच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि शिर्डीमध्ये शिर्डी महोत्सवसुद्धा 25 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। 25-24 डिसेंबरपासून जवळपास दररोज जे आहेत 80 ते 90 हजारापर्यंत साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे बाबांच्या सानिध्यात करावी म्हणून लाखो साई भक्त जे आहेत ते 31 डिसेंबरला बाबांच्या दर्शनासाठी येत असतात। यावर्षी जवळपास 2.5 ते 3 लाख भाविक जे आहेत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दिवशी शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे। त्या दृष्टीने सर्व नियोजन जे आहे ते साईबाबा संस्थांनी करण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा जे आहेत भक्तांचं दर्शन सुलभ रीतीने व्हावं, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळपास 1,500च्या दरम्यान अतिरिक्त पोलीससुद्धा जे आहेत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। भक्तांची राहण्याची व्यवस्था जी आहे संस्थांची स्वतःची व्यवस्था आहेत, परंतु अतिरिक्त राहण्यासाठीची सुद्धा जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। दर्शनानंतर बुंदी प्रसाद, लाडू प्रसाद, त्याचप्रमाणे प्रसादालयामध्ये भोजनाची व्यवस्था जी आहे प्रसाद घेण्यासाठीची सर्व तयारी जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे। या कालावधीमध्ये जे आहे ते वेगवेगळे बाबांच्या जीवनावर आधारित जे आहेत ते वेगवेगळी भजन त्याचप्रमाणे भक्तिगीतं जे आहेत ते सादर करण्यात येतील। वेगवेगळे कल्चरल प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर सर्व साई भक्तांना या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण या ठिकाणी यावं, बाबांचे दर्शन घ्यावे, बाबांचे आशीर्वाद आपण प्राप्त करावे। 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर साई भक्तांची गर्दी होणार असल्यामुळे
साई मंदिर जे आहे रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे. ओके.